बदलापूर नावाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? चला, तो आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सतीश राठोड, महाराष्ट्र पब्लिक टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो. बदलापूर तसं निसर्ग सौंदर्याने वसलेले शहर, डोंगराने वेढलेले शहर. पण याचं नाव काहीतरी वेगळंच. जसं प्रत्येक शहराचा काही ना काही इतिहास असतो, तसा बदलापूरचाही आहेच. मध्यंतरी बदलापूर नावाचा एक हिंदी सिनेमा आला होता. तेव्हापासून बदलापूर हे नाव चर्चेत आलं. आता मुळात हा चित्रपट बदला म्हणजे सूड या भोवती रंगलेला होता. मग या नावाचा इतिहासही असंच आहे का? तर अजिबात नाही. या नावाच्या अनेक आख्यायिका आहेत. त्यातल्या काही आपण आज पाहणार आहोत. शिवरायांनी अटकेपार साम्राज्य उभं केलं हे तर आपल्याला माहित आहे. आता त्या काळात ना गाडी ना वाहतुकीसाठी इतर काही साधन. तेव्हा महाराज असो किंवा सैनिक त्यांना घोड्यावरूनच प्रवास करावा लागायचा. जेव्हा कोकण पट्टा यायचा तेव्हा ते पार करणे म्हणजे दिव्यच असायचं. कारण काय तर आता सारखे तेव्हा घाट बांधलेले नव्हते. घोडे सांभाळत माणसांना दरीखोऱ्यातून रस्ता काढावा लागायचा. आधीपासूनच प्रवास करून आलेल्या घोड्यांची दमछाक व्हायची. त्यामुळे ते थकलेले घोडे ठाणे आणि कल्याणच्या एका भागात बदलले जायचे. हा भाग उत्तम प्रतीच्या घोड्यांसाठी प्रसिद्ध होता. कालांतराने या नित्यक्रमावरूनच या जागेला बदलापूर असे नाव पडले असे सांगितले जाते. आता जर खोलवर जायचं ठरलं तर शिवाजी महाराजांच्या काळात बदलापूर अस्तित्वात होतच. पण प्रत्येक वेळी इथेच घोडे बदलले जायचे का? तर नाही. याचे कुठे लिखित पुरावे सापडत नाही. मग बदलापूरला बदलापूर नाव पडलं तरी कसे? आता हाही तर्कच, पण हा जरा सुसंगत वाटतो. तर त्याचे झालं असं, या गावात पूर्वी बदले या नावाचे शिंपी व्यापारी राहायचे. त्यांच्या नावावरून बदले याचा पूर, पूर म्हणजे काय तर गाव, म्हणून बदलापूर हे नाव पडलं असा अंदाज नाना चाफेकर यांच्या माझे गाव बदलापूर या पुस्तकात आढळतो. 1727च्या एका सरकारी कागदावरून 600-125 वर्षापूर्वी बदले घराणे हे या परिसरात वास्तव्यास होते. पेशवे काळात बदलापूर पासून सुमारे 6 किलोमीटर लांब आणि बारवी नदीच्या जवळ असलेले चोण हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते. काही पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये मौजे बदलापूर उर्फ चोण असा उल्लेख आढळतो. सन 1738-39च्या सुमारास रामचंद्र हरी पटवर्धन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुक्काम बदलापूर असे लिहिण्याचा उल्लेख आढळतो. वसईच्या मोहिमेत चिमाजी आप्पा बदलापूरमध्ये मुक्कामाला होते असेही लेखांमध्ये उल्लेख आढळतो. वसईच्या मोहिमेतून वाघोलीला जात असताना सरदार पिलाजीराव जाधव यांचा मुक्काम बदलापूर येथे होता. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात पेशवांच्या सरदारांनी कॅप्टन गॉड आणि हॉट यांचा पराभव कुळगाव येथे बदलापूरच्या आसपास केला होता. कागदोपत्री पेशवे काळात बदलापूरला महत्त्व वाढायला सुरुवात झाली होती. बदलापूर शहरात एक पेशवेकालीन चावीच्या आकाराची विहीर देखील आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.